नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। भामा आसखेड पाणी प्रकल्पाची आयुक्त, महापौर व नगरसेवकांची संयुक्त पाहणी। पिंपरी चिंचवड शहराला शुद्ध, मुबलक व शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे। शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प महत्त्वाचा असून तो लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले। आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह अन्य नगरसेवक यावेळी उपस्थित होते। वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास डॉक्टरांवर थेट गुन्हे नको, पोलीस आयुक्तालयाच्या सूचना। शहरातील रुग्णालय किंवा डॉक्टरांविरुद्ध येणाऱ्या तक्रारींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करू नका, तर प्रथम वैद्यकीय तज्ज्ञ समितीचा अहवालावर भर देण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या भोसरी शाखेकडून प्राप्त झालेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। या संदर्भात अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांनी म्हटलं की वैद्यकीय प्रकरणांमध्ये अनेकदा भावनिक तणाव असतो। अशा वेळी घाईघाईने गुन्हे दाखल केल्यास तपास प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो। तज्ज्ञ समितीचा अहवाल घेतल्यास प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ आढावा घेता येईल। बनावट बुटाची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा। प्रसिद्ध प्युमा कंपनीचा बनावट लोगो वापरून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका दुकानदाराला काळेवाडी परिसरातून काल अटक करण्यात आली। काळेवाडीतील विकी फुटवेअर येथे ही घटना घडली। या प्रकरणात नीरज कुमार दहिया यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी विकी रामनानी राहणार काळेवाडी याला अटक केली आहे। विकी याने 8,30,000 रुपये किमतीचा बनावट पुमा कंपनीचा माल तयार केला होता आणि बनावट उत्पादनांवर नामांकित पुमा कंपनीचा लोगो लावून ग्राहकांची आणि कंपनीची फसवणूक केली। नवोदय परीक्षेत पालिका शाळातील 174 विद्यार्थ्यांचे यश। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यंदाच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यश संपादन केले। इयत्ता 5वीतील एकूण 327 विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षेसाठी बसले होते। त्यापैकी 174 विद्यार्थी पात्र ठरले। या यशाबद्दल महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रवीना अंगोळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले। दुचाकीला टेम्पोची धडक, तरुणाचा मृत्यू। रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीला भरधाव टेम्पोने धडक दिली। यामध्ये एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। हा भीषण अपघात भूमकर चौक वाकड येथे घडला। समीर तलकरे वय 18 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी टेम्पो चालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे। वाकड परिसरात 32 ग्रॅम MD जप्त। अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला हिंजवडी पोलिसांनी काल अटक केली। त्याच्याकडून 3 लाखाचे मॅफेड्रॉन जप्त केले। ही कारवाई काल वाकड येथे करण्यात आली। अतुल शंकर बालगुडे वय 35 राहणार कामशेत याला या प्रकरणी अटक केली आहे। पोलीस गस्तीवर असताना आरोपी संशयास्पद आढळून आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3,20,000 रुपयांचे अंमली द्रव्य सापडले। चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा। पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या 7 जणांच्या टोळीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त केली। ही कारवाई वाल्लेकरवाडी येथे एका गोदामाबाहेर करण्यात आली। वाल्लेकरवाडी येथील असीम शेख यांच्या गोदामाबाहेर आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी 3 पत्त्यांचा जुगार खेळत होते। पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून 16,000 रुपयांच्या रोख रकमेसह सर्वांना पकडले। जिल्हा बँकेत नोकरीला लावतो सांगत कासरवाडीतील तरुणाची 2 लाखाला फसवणूक। पुणे जिल्हा सहकारी बँकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक करण्याचा प्रकार काल उघडीस आला। ऋषिकेश गणेश वाघमारे राहणार इंदापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार तरुण पिंपरी चिंचवडमधील कासरवाडी भागात राहवायस आहे। आरोपी वाघमारे याची तरुणाशी एका परिचितामार्फत ओळख झाली। आरोपीने तक्रारदाराच्या पत्नीला पुणे जिल्हा सहकारी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते। नोकरी लावण्यासाठी आरोपीने 2 लाख रुपये घेतले, मात्र नोकरीला लावले नाही। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।